श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 20 मार्च 2026ला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे। आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असेल की 21 दिवसांची सेवा करायला शक्य नाही, तर आम्ही 11 दिवसात 21 पारायण करू शकतो का? तर हो, तुमची इच्छा असेल तर तुम्ही दिवसाला 2 या पद्धतीने तुम्ही प्रकट दिनापर्यंत पारायण करू शकतात। कधी कधी असं होतं, आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त दुःख असतात, संकट असतात आणि मन अजिबात लागत नाही कुठलीच सेवा करायला। खूप वाटतं, खूप वेळ पण आहे, प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे काही ना काही महाराजांची सेवा घडावी, किंबहुना महाराजांनी ते आपल्याकडून करून घ्यावी। पण काही अडचणी असतात किंवा आयुष्यात एवढं दुःख असतं आणि खरं तर आपलं आयुष्य थोडंफार सुख थोडंफार दुःख असंच असतं। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खरंच अडचणी आहे, दुःख आहे, संकट आहे, त्रास आहे, वेदना आहे, पण यालाच धरून आपलं आयुष्य जगायचं असतं। आणि खरंच सांगते, जेव्हा माणूस अडचणीत असतो, दुःखात असतो आणि तो खूप त्रासात असतो, त्याची इच्छा नाही होत सेवा करण्याची। मग अशा वेळेस काय होतं की ताई, आमची खूप इच्छा आहे सेवा करायची, पण बसलं की मन लागत नाही, मनात 100 असे नको ते विचार येतात। मग अशा वेळेस आम्ही सेवा कशी करावी? तुम्हाला एक सांगू का? अगदी महाराजांची स्वामी पुण्यतिथी सुद्धा आलेली आहे, प्रकट दिन लवकरच येणार आहे। तर आता याचंच औचित्य साधून खरंच जर तुम्ही दुःखात असाल, संकटात असाल, त्रासात असाल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कदाचित हा महाराजांचा संदेशच आहे तुमच्यासाठी की बाबा, तू जसा आहे, जिथे आहे अडचणीत आहे, ज्या अडचणीत आहे तू माझं नाम जप कर, तू माझी सेवा कर। सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात कोणी सुखी नाही। तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात, संकट असतात आणि मला असं वाटतं की परमेश्वराने आपल्यासाठी सगळं लिहून ठेवलेलं आहे। कधी, कुठे, केव्हा, काय देणार हे सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे। जर त्यांचं आधीच नियोजन आहे तर आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप नको करायला। जे परमेश्वरांनी दिलं आहे त्याचा स्वीकार करावा आणि आजचं आयुष्य जगावं। खरं बघायला गेलं तर उद्याचा दिवस कसा आहे म्हणजे कोणालाच माहिती नाही की उद्या काय होणार आहे। आपल्या आयुष्यात आजचा दिवस सुखाचा जगा। आणि मेन म्हणजे आता समजा तुमच्या घरात एखादं बाळ आहे जो तुम्हाला रोज वारंवार एखादी गोष्ट मागत आहे, त्याने 2दा 3दा जरी एखादी गोष्टीचा हट्ट केला तरी आपल्याला त्रास होतो, आपण त्याला वैतागतो। मग परमेश्वराचं तेच आहे, महाराजांनी आपल्यासाठी काय केलं आहे ते त्यांना माहिती आहे। आपण नेहमी क्षणिक सुखाचा विचार करत असतो की महाराज मला हे हवं आहे, ते हवं आहे, आपली लिस्ट असते, पण महाराजांनी आपल्या 10 वर्षानंतरचा विचार केलेला असतो। एखादा हात, एखादी गोष्ट आपल्याकडून काढून घेतली तर त्याच्या मागे 10 पट चांगलं परमेश्वर आपल्यासाठी नेहमी करत असतो। एक म्हणतो ना की जे होतं ते चांगल्यासाठीच। आता आपल्याला वाईट वाटत असतं, तुम्ही कष्टात असाल, संकटात असाल, वाईट वाटतं, पण येणाऱ्या कालावधीनंतर तुम्हीच म्हणाल की महाराज आभार। मला एक सांगायचं आहे, तुम्ही जसे अडचणीत आहात, दुःखात आहात, आणि मला तरी वाटतं की जो व्यक्ती परमेश्वराच्या जवळचा आहे, जो व्यक्ती योद्धा आहे, त्यालाच देव जास्त दुःख देत असतो। कारण परमेश्वराला पण माहिती आहे की हे तू पेलावू शकतो, हे तू सहन करू शकतो, कारण तू माझ्या जवळचा आहे। महाराजांसमोर महाराज आणि तुम्ही यांच्यामध्ये काय आहे तर ते तुमचे कर्म आहे। आता मागच्या जन्माचं काय घबाड घेऊन आलो आहे माहिती नाही, या जन्मात नामस्मरण, नाम अखंड आपलं चालू असतं, पण मागच्या जन्माचा पण अर्थात आपण संक्षिप्त श्रीपद भागवत ग्रंथामध्ये तेच सांगितलं आहे की तुम्ही जेव्हा जन्माला आला आहात तेव्हा तुम्ही काही ना काही घेऊन आला आहात। तर तोपर्यंत त्याच्यातून आपण सुटत नाही, तोपर्यंत इथे आपली खरं तर आध्यात्मिक प्रगती व्हावी, आपलं शरीर शुद्धीकरण व्हावं, आपलं मन शुद्ध व्हावं, म्हणून आपण अध्यात्मात येतो। आणि खरं तर मोक्ष मिळावा म्हणून अध्यात्म देतो, पण अर्थात आपण सांसारिक माणूस म्हणून आहोत, आपल्या अडचणीसुद्धा कमी व्हाव्यात त्यासाठी आपण सेवा करत असतो, महाराजांना साकडं घालत असतो आणि ते सुद्धा पूर्ण करत असतो। आणि मला एक सांगायचं आहे, जेव्हा जिथे तेव्हा तिथे ते होणारच आहे, त्याचा विचार करण्यापेक्षा रोज एकच हेच द्या, हेच द्या, सकाळी उठलं मुजरा केला हेच द्या, नंतर महाराज दिसले की हेच द्या, परत झोपायची वेळ आली की हेच द्या, स्वप्नात महाराज दिसले हेच द्या। मला सांगा, त्यांना माहिती आहे। आणि खरं तर स्वामी सेवेमध्ये हेच आपण कितीही नवस केले, कितीही पारायण केले तरी महाराजांवर असर होत नाही, कारण त्यांना जे तुम्हाला द्यायचं आहे तेच ते देणार आहेत। मला असंच पाहिजे, असं कधी मिळणार, माझ्यासाठी जे योग्य आहे ते महाराज देणारच, म्हणून सांगते की त्यांच्यावर सोपवून द्या। कधी, काय, कुठे द्यायचं असतं ते सगळं महाराज ठरवतात, आपण फक्त एक निमित्त मात्र असतो। काही काही लोक बघा,
आम्ही स्वामी भक्त आहेत असं मिरवतात. पण ते मिरवू नये, बरोबर आहे. स्वामी चरित्रामध्ये ती एक ओळ आहे. आता त्याचा अर्थ काय आहे ना ते तुम्हाला सांगते. आम्ही आहे स्वामी भक्त, मिरवू नये लोकात. याचा शब्दशः अर्थ काय होतो की आम्ही स्वामींचे भक्त आहे, जगात गाजावाजा करू नका. याचा अर्थ काय आहे, काही काही लोकांना स्वामींचा सेवेचा प्रचंड अहंकार आहे. इतके वर्ष झाली आम्ही स्वामी सेवा करतो, तितकी वर्ष झाली आम्ही स्वामी सेवा करतो. तुम्ही कोणीच नाही. कोणाकडून किती सेवा करून घ्यायची सगळे महाराज ठरवतात. म्हणून अहंकार असतो स्वामी सेवेचा. अरे मी एवढे पारायण केले, मी इथे जाऊन आले, मी तिथे जाऊन आली, मी हे केलं ते केलं. तर हा अहंकार आहे. तर स्वामी सेवेचा कधीच अहंकार नसावा. महाराजांसमोर नेहमी झुकून नतमस्तक तेच मोठे आहे. आणि खरं तर परमेश्वरासमोर नेहमी झुकून राहायचं असतं. आता स्वामी सेवेचा अहंकार जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुमची सेवा महाराजांपर्यंत जाणार नाही. तू किती वर्ष झाले स्वामी सेवा करतो याच्यात महाराजांना काडीचा गंध नाही. तू माझी सेवा किती कृतज्ञतेने करतो, किती श्रद्धा आहे, किती विश्वास आहे, त्याच्याबरोबर तो किती चांगले कर्म करतो. कारण महाराज म्हणायचे, तुझ्या कर्मात तुझा देव आहे. मी तुझ्यासमोर चांगलं दाखवते, पण मी कशी आहे, माझे कर्म कसे आहेत, हे सगळं महाराज साक्षीला आहेत. करता करविता माझ्या प्रत्येक श्वासावर, किंबहुना प्रत्येकाच्या प्रत्येक श्वासावर, कर्मावर, प्रत्येक हालचालीवर महाराजांचं लक्ष असतं. तुमच्या मनात काय चालू आहे हे सगळं महाराजांना माहिती आहे. म्हणून स्वामी सेवेचा अहंकार थोडासा कमी करा. आणि तो नसावाच, कारण तुमच्याकडे काय करून घ्यायचे सगळं महाराजांनी विधिलिखित करून ठेवलेलं आहे की कोणाकडून काय करायचे आणि कोणाकडून काय करायचे नाही. म्हणून तो एक अहंकार आहे, तो कमी करावा. आपण सगळे सारखे आहोत, आपण सगळे महाराजांचे लेकरं आहोत. त्यांच्यासमोर झुकायचंय, बाकी कोणापुढे झुकायची गरज पडत नाही. त्यांच्यासमोर दंडवत घालायचं, बाकी कोणापुढेच दंडवत घालायची गरज तुम्हाला पडणार नाही. दुसरं म्हणजे कितीही अडचणीत आहात, कितीही दुःखात आहात, कितीही संकटात आहात, नामस्मरण नामस्मरण नामस्मरण. बघा, ग्रंथ वाचायला वेळ नाही किंवा मनच लागत नाही, ताई मला काहीच करू वाटत नाही, या प्रकट दिनापर्यंत फक्त नामजप करा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. त्यांच्या नावाची गोडी लावून घ्या. त्यांच्या नावात आपलं मन रमवा. किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जेव्हा महाराजांच्या नावाची गोडी लागते तेव्हा महाराजांना खरी आपली गोडी लागत असते. आणि महाराजांना आपली गोडी लागणं म्हणजे आपलं किती परमभाग्य आहे याची तुलना जगाच्या पाठीवर कशातच नाही. फक्त या प्रकट दिनापर्यंत जिथे आहात, जसे आहात, कुठलीच माळ नाही, कुठलेच नियम नाही, कुठलेच बंधन नाही, अगदी कुठलंच नाही. मासिक धर्मातही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. फक्त मी सांगते म्हणून आता तुम्ही दुःखात आहात, कुठेतरी कोणीतरी तुम्हाला फसवलं आहे, कोणीतरी तुम्हाला अडकवलं आहे, कोणीतरी तुम्हाला त्रास देत आहे, कोणीतरी तुमचा फायदा करून घेत आहे, सगळं मान्य आहे. पण परमेश्वराला आभार माना की कोणीतरी माझा वापर करतो, त्याच्या चांगल्यासाठी, त्याचं कोणतं तरी चांगलं काम होत आहे माझा वापर करून. म्हणजे माझा वापर करून त्याचं चांगलं होत आहे, तर त्याच्या चांगल्या कामासाठी महाराज तुम्ही माझा वापर करता, त्याच्यासाठी सुद्धा आभार माना. कारण जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी करत असता तेव्हा तुमच्यासोबतही तुमच्यासाठी महाराज परमेश्वर तेव्हा चांगलं करत असतात. फक्त नामजप जिथे आहात तुम्ही लिखित नामजप करा. तुम्ही चालता बोलता, उठता बसता, खाता पिता, झोपता, प्रत्येक कृतीमध्ये तुम्ही नामजप करा. किंवा तुम्ही आंघोळ करताना सुद्धा तुम्ही नामजप करू शकता, बाथरूममध्ये सुद्धा नामजप करू शकता, त्याला कुठलंच बंधन नाही. पण हे करून काय होणार, सगळ्यात आधी नामजप करून काय होतं, तुम्हाला लाखो रुपये मिळणार किंवा तुम्ही करोडपती होणार असं अजिबात नाही. पण एक सांगायचं आहे, नामजप करून एकच गोष्ट साध्य होते, ते म्हणजे मन आनंदी होतं. मनातले जे काही निगेटिव्ह विचार आहेत, जे काही वाईट विचार आहेत ते कमी होतात. आणि कुठेतरी एक शाश्वती येते की महाराज माझ्यासोबत आहेत. चांगल्या अर्थाने जेव्हा मन पॉझिटिव्ह असतं, सकारात्मक विचार करत असतं, तेव्हा चांगल्या गोष्टी घडत असतात. बऱ्याच जणांचं असं असतं की कोणती सेवा करायची, ही सेवा करू का, ती सेवा करू का. तर मला सांगायचं आहे, महाराजांची सेवा आपण करतो, कुलदैवत कुलदेवता यांची सेवा करतो. एखादी वस्तू हातात घातल्यावर किंवा 4-5 हजाराची वस्तू देवघरात घेतल्यावर परमेश्वर पावत नाही. तुम्ही सेवा करा, तुम्ही अखंड नामजप करा. खरं सांगते, जर चिमूटभर अडचण असेल ना तर मूठभर सेवा करावी लागते. आपल्याला उपाय करायचे असतात पण ते काठीसारखं काम करतात. मला माहिती आहे की मला एखाद्या गोष्टीसाठी सेवाच करावी लागते, पण मला इतका वेळ नाही आहे, तर मी उपाय करते.
उपाय हे काठीचं काम करत असतात, की मला माहिती आहे की माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे, पण ते आज ना उद्या मी करणार आहे. पण आता कसं आहे, आता काठीने काम होतंय ना, तर मी चालते. पण पण मला माहिती आहे की मला ऑपरेशन करणं आहे. म्हणजेच काय, मला माहिती आहे मला सेवा करणं आहे, मला नामजप करणं आहे, मला महाराजांची सेवा करणं आहे. मला ज्या काही सेवा केंद्रात सांगितल्या जातात, खरं तर तुम्हाला सांगते, हे बघा, तुम्ही अडचणीत आहात, दुःखात आहात, तुम्हाला तुमची पत्रिका दाखवायची असेल, जवळच्या केंद्रात जा. 1 रुपया पण तिथे घेतला जात नाही. तुमच्या सगळ्या अडचणी तिथे सांगा. ते ज्या सेवा देतील त्या सेवा करायच्या. तिथे कुठेच कोणाच्या सांगण्यावरून कशातच बळी पडू नका. मैत्रिणींनो, पैसे खर्च करू नका. तुम्ही जवळच्या केंद्रात जा, दिंडोरीला जा, जिथे प्रश्न उत्तर घेतले जातात. तिथे 1 रुपया पण घेतला जात नाही प्रश्न उत्तराचा. अगदी आपल्या केंद्रातल्या मावशीसुद्धा लाईव्ह प्रश्न उत्तरं घेतात. तुम्ही ते सुद्धा जॉईन करा. तुमच्या अडचणी तिथे सांगा, तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. पण कुठलीही महागाची वस्तू खरंच खरेदी करू नका. बघा, बाकी तुमची इच्छा, माझं काम आहे तुम्हाला सांगायचं. लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, त्याच्याबरोबर व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्तम या सेवा केल्या तरीही अनुभव येतो. जग जाहीर आहे, अखंड महिला या सेवा करतात. कुंकुमार्चन करायचं, याने सुद्धा अनुभव येतो. टाकावर करा, फोटोवर करा, श्रीयंत्र असेल त्याच्यावर करा, अगदी सुपारीवर सुद्धा तुम्ही करू शकतात. अनुभव येतोच. महागाच्या वस्तू खरेदी करू नका. आणि आपण खूप कष्टाने पैसे कमावतो. एकतर आपण घरात असतो, आपल्याकडे जे काही आपण पैसे साचवतो, इकडे तिकडे इन्व्हेस्ट करतो. पण मग मला एक सांगायचे, सेवा करा, सेवेने फरक पडतो. अनुभव प्रचंड आहे. त्या सेवा करा, नक्कीच तुमच्या अडचणी कमी होतील. फक्त कुठल्या याच्यात बळी पडू नका, कारण लोक एका प्रश्नाचे जवळजवळ 5-5 हजार रुपये घेतात. त्याच्यापेक्षा केंद्रात जा, तिथे असंख्य प्रश्न मांडले तरी सुद्धा 1 रुपया पण घेतला जात नाही. तुम्हाला सेवा दिली जाईल, बाकी सगळी तुमची इच्छा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.